फवारणी करतो त्याच्यातलं काही पर्सेंट आपलं औषध खाली जमिनीत चाललं जाते. आता जर हे बायो नव्यानं टाकलं, या बायो नव्यानो मध्ये काय आहे, तर जे साचलेलं जे पाणी आहे ना, साचलेलं जे पाणी आहे जे खाली सांडणार होतं, हे खाली सांडून देत नाही, हे पूर्ण झाडावर स्प्लिट करते. क्लिअर झालं, बरोबर आहे. आता हे नुसते ह्याच्यावर स्प्लिट नाही करत, हे म्हणजे त्याचा तुषार नाही पडला पाना तरी पूर्ण पानभर आपलं औषध पोचून देण्याचं कार्य. त्यातल्या त्यात आता हे औषध आपण वरून टाकलं, पण याचं जे स्प्रेडिंग आहे ना ते खालपर्यंत पोहोचून देईल. म्हणजे सांगण्याचं एक आहे का, पानाच्या रंध्रातून, आता हे जे रंध्र आहे प्रकाश संश्लेषण करायचे, रंध्रातून डेटापर्यंत, डेटातून खोडातून खालच्या मुळापर्यंत संपूर्ण पिकामध्ये औषध पोचवून देण्याचं कार्य करते. मग अळी कुठे लपून राहो, त्या अळीचा नायनाट करण्याकरता सर्वात पहिले हे बा केंद्रबिंदू सुरू झाला समजा, आता खालून आहे ना, ते खालून असं असं वरतुरात म्हणजे डेठापर्यंत येते, डेठातून थोड्यापर्यंत पूर्ण मुळापर्यंत बसून घेते. आता याले जर अर्धा तास झालं का नाही, ते ऐकून पूर्ण आपल्याला असं वाटतं का खाली आलं खरं औषध. एवढं हे भारी म्हणजे याची ऍक्टिव्ह पण आहे. पहिले 95 होते. हा, पहिले जेव्हा समजा होतं ना तर 95. आता याच्यामध्ये सिलिकॉन घटक टाकला म्हणजे पीक हे कंटिन्यू हिरवं दिसलं पाहिजे, म्हणून हे 99 दिले. याच्यावर थोडंच नाही, याच्यावर थोडंच नाही आहे आता.